देशात नीतीशून्य पक्षाची सत्ता, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भाजपवर टीकास्त्र। आत्ताची सर्वात मोठी बातमी, नीतीशून्य, विचारशून्य पक्ष गेली 10 वर्ष आपल्या देशावर राज्य करतो आहे, याची मला लाज वाटते आहे। त्यामुळे यापुढे असे होता कामा नये, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले। ते अलिबाग तालुक्यातील चौल येथे जनसंवाद मेळाव्यात बोलत होते। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांना रायगड जिल्ह्याच्या 2 दिवसीय जनसंवाद दौऱ्याला गुरुवारपासून सुरुवात केली। पहिल्या दिवशी त्यांनी पेब, अलिबाग आणि रोहा तालुक्यात जनसंवाद मेळावे घेतले। भगव्याला लागलेला कलंक पुसण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले। यावेळी शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर, माजी खासदार आनंद गीते, जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे उपस्थित होते। तोडाफोडा आणि झोडा ही भाजपची नीती आहे। जातीपातीत भांडणे लावायची, समाजात तेढ निर्माण करायची, हिंदू मुस्लिम दंगे निर्माण करायचे आणि आपल्या राजकीय पोळ्या शेकायच्या, हा कार्यक्रम सुरू आहे। त्यामुळे लोकांनी सतर्क करणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले। भाजप ही भेकड आणि बेडूक जनता पार्टी आहे। या पक्षातून त्या पक्षात जाणारे, कर्तृत्व नसलेले सर्वजण या पक्षात सहभागी झाले आहेत। भाजपमध्ये ना नेते जन्माला आले ना आदर्श, त्यामुळे इतर पक्षांतील नेते आणि आदर्श चोरायचे काम भाजपकडून सुरू असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला। फडणवीस यांना टोला 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाची अट भाजपने त्यावेळी मान्य केली असती तर आज जो चोर बाजार मांडला आहे तो मांडायची वेळ आली नसती। युती सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस 5 वर्ष मुख्यमंत्री होते। निवडणुकीनंतर त्याच्यावर 2.5 वर्ष विरोधी पक्षनेते होण्याची वेळ आली। घरफोडीनंतर ते मुख्यमंत्री होतील अशी अपेक्षा होती, पण त्याचा अर्थ उपमुख्यमंत्री दिले गेले। आता पाव उपमुख्यमंत्री झाले असल्याचा टोला ठाकरे यांनी यावेळी लगावला आहे। अशाच नवीन आणि ताज्या बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।